नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज। आज मी तुम्हाला एक खूपच मजेशीर गोष्ट दाखवणार आहे। तर ती गोष्ट माझ्याकडे आहे। तर जर का तुम्ही कॅमेऱ्यामधून पाहू शकत असाल, हे एक छोटंसं कॉइन आहे। मी तुम्हाला हे थोडं डिटेलमध्ये दाखवतो। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हे डच ईस्ट इंडिया जगातल्या पहिल्याच कंपनीचं हे कॉइन आहे आणि हे सोन्याचं कॉइन आहे। आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी ही जगातली सगळ्यात पहिली कंपनी होती। आज तुम्ही बऱ्याचशा कंपनीजमध्ये काम करतात, पण कंपनी ही कॉन्सेप्ट ही डच लोकांनी सगळ्यात पहिले आणलेली होती आणि डच ईस्ट इंडिया कंपनी ही जगातली पहिली कंपनी होती जी 1602 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती। आणि तुम्हाला दाखवतो की म्हणजे त्यांचा व्यापार कसा चालायचा। तर बघू शकता आपण इथं गुगल मॅप्समध्ये, ही आहे नेदरलँड्स। नेदरलँड्सच्या लोकांना डच लोक म्हणतात। डच लोकांनी ही डच ईस्ट इंडिया कंपनी बनवलेली होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नाही। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिश लोकांची, पण सगळ्यात पहिले नेदरलँडच्या म्हणजे डच लोकांनी ती कंपनी बनवलेली होती। आणि यांनी भारतापर्यंत येण्याचे नवीन नवीन रस्ते, जे सागरी मार्ग आहे, ते शोधून काढलेले होते। ते हे एवढा मोठा समुद्र पार करून भारतामध्ये येत होते। इथं बऱ्याचशा काही जागा आहेत ज्या डचांनी तिथं वखारी म्हणजे वेअर हाऊसेस त्यांनी बनवलेले होते आणि त्यांनी व्यापाराची सुरुवात केलेली होती। तिथून ते जपानपर्यंत जाऊन इथं म्हणजे साऊथ एशियन कंट्रीजमध्ये ते पूर्ण त्यांचा व्यापार करत होते। जर का तुम्ही पाहिलं तर हे डच ईस्ट इंडिया कंपनी अशा मोठमोठ्या जहाजांचा वापर करायची। ते जहाजांचा वापर ते म्हणजे जे वस्तू आहेत त्यांच्या ट्रेडसाठी वापरलं जायचं। मग याच्यामध्ये वस्तू कोणत्या असायच्या? डच ईस्ट इंडिया कंपनी ही साऊथ इंडियामध्ये त्यांचे बरेचसे व्यापारी केंद्र बनलेले होते। त्यांनी तिथं वेअरहाऊस इस्टॅब्लिश केलेले होते आणि तिथून ते पूर्ण जगभरामध्ये स्पायसेसचा ट्रेड करत होते। स्पायसेस जसे की आहे नटमेग आहे, इलायची, त्याच्यानंतर क्लोव्ह म्हणजे लवंग, आणि काळी मिरी, ब्लॅक पेपर, त्याचा व्यापार करायची। अजून बरेचसे लक्झरी प्रोडक्ट्स असायचे, जसे की चंदनाचं लाकूड आहे, चंदनाचे लाकूड, त्याच्याशिवाय हस्तिदंत म्हणजे आयवरी, त्याचं सुद्धा ट्रेड करायची। त्याच्याशिवाय सिल्क, हे मेन जी गोष्ट आहे ज्याच्यापासून लक्झरी कपडे बनायचे, हे सगळे भारतामध्ये तयार व्हायचे आणि हे भारतामधून जगभरामध्ये एक्सपोर्ट करायचे। आणि त्या गोष्टींच्या व्यापारासाठी ही नाणी वापरली जायची। तर तुम्हाला दाखवतो की हे सोन्याचं नाणं ते त्याच स्पायसेस किंवा वस्तूंच्या ट्रेडिंगसाठी वापरलं जायचं।